वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। शेतकऱ्यांना कोऱ्या चेकची मागणी करणाऱ्या बँक व्यवस्थापकावर होणार कारवाई। आमदार प्रताप अडसड यांच्या मागणीवर पालकमंत्र्यांचे निर्देश। संततधार पावसामुळे पिकाच्या नुकसानीचे होणार सर्वेक्षण। जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक। शेतकऱ्यांचे कामाचे दिवस आता असताना पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना विशेषतः सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून 5 कोरे चेक मागितले जातात। या बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर कारवाईचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले। जिल्हा नियोजन समितीत आमदार प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांचा कर्जाच्या प्रकरणाचा विषय मांडला। शेतकऱ्यांना विविध अनुदान शासनाच्या मार्फत देण्यात येते, मात्र बँकेकडून अडवणूक केली जात आहे। अनेक दिवस पीक कर्जाच्या फाईल बँकेत पडून राहतात। शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही। बँक शाखा व्यवस्थापक मुद्दामपणे या कर्ज फाईल अडकून ठेवतात। विशेष म्हणजे अमरावती RCC कडे पाठवून अनेक दिवस कर्ज प्रकरणाची फाईल पडून राहते। या विषयावर आमदार अडसड यांनी लक्ष वेधलं। सतत पावसामुळे होणाऱ्या पीक नुकसानाचं सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी। 3054 ते 5054 लेखा शीर्षक PCI इंडेक्स अंतर्गत कामे न घेता लोकप्रतिनिधी सुचवलेली कामे घ्यावी। भिल्ली येथे शेळीच्या गोठ्याला लागलेल्या आगीत जगदेव काळमेघ यांच्या 38 शेळ्या जळून मृत झाल्या होत्या। शेळी मेंढी विकास महामंडळाच्या शेळी मेंढी देण्यात यावी। देवगाव साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांची घेतलेली जमीन परत करण्यात यावी। येथील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा मागण्या आमदार प्रताप अडसड यांनी जिल्हा नियोजन समितीत केली आहे। यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्व मागणी मंजूर करीत राज्य स्तरावर साखर पुढील आठवड्यात साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांची घेतलेली जमीन परत करण्यासाठी बैठक घेण्यात येईल। भिल्ली येथील पशुपालकांना शेळी मेंढी देण्यात येईल। सतत पावसामुळे होणाऱ्या पिकांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश आमदार प्रताप अडसड यांच्या मागणीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले।